थांबा जरा 2 मिनिटं माझी. सर्वीकडे लागला. चला रोज आम्ही सर काय ऐकलं तुम्ही होता. चला सर बोल. प्रधान म्हणतात थांबा. शेवटी उमेदवार आहेत. डोंबिवली फुटत असताना प्रधान सोबत राहिले. न्यूज 18 लोकमत नाही पण नुसतं लोकमत. चला सुरू करा. रेडी. आज बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर भाजपने येऊन एक आंदोलन आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सद्बुद्धी द्या अशा पक्षांना जे भाषेचे आणि प्रांताचे वाद करतायत आणि त्याच्यामुळे 19 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. थेट आरोप केलाय. मुळात जी घटना घडली, कोणीही आत्महत्या करणं अत्यंत क्लेशदायक दुःखदायक गोष्ट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत आणि कोणाच्या तरी दुर्दैवाने घडलेल्या मृत्यूबद्दल, अपघाताबद्दल, आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो. दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही. भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाहीये. कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं, मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं, पण त्यांच्याबद्दल मला एकेकाळी आदर होता. बरं, कोण कोणाला सांगतं सुबुद्धी दे, दुर्बुद्धी दे. जे टेलिफोनवर अधिकाऱ्यांना आई बहिणीवरनं शिव्या देतात ते जगाला सुबुद्धी द्यायचे मार्ग शिकवणार, ही भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे का? या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल कधीही संवेदना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी व्यक्त केल्या नाही. आता जी अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचा कर्टसी पण भारतीय जनता पक्षाने दाखवली नाही. आपल्याला आठवत असेल तर लोकलमध्ये ज्या पद्धतीने गर्दी होते, ज्या पद्धतीने परप्रांतीयांचे लोंडेच्या लोंडे ट्रॅव्हल करतात, आणि त्यामुळे आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी ट्रेनमधनं 5 लोकांचा पडून मृत्यू झाला, ज्या परप्रांतीयांमुळे झाला. त्यांच्याबद्दल यांना प्रेम जास्ती आहे. जे लोक खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या, एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही. ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे. मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देताय? मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधल्याच काही लोकांनी केला? हा प्रश्न पडावा. इतकी दुरावस्था, वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे. जो सन्माननीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता, जो सन्माननीय लालकृष्ण अडवाणींचा पक्ष होता, जो सन्माननीय प्रमोद महाजनांचा पक्ष होता, मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्ष, आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला.
पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का? त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला? हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली? म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये, सत्यच बाहेर आलेलं नाहीये. हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य, पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का? त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का? मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना, हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे. पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी. याच मुद्द्याला धरून सूचना असं म्हटलेले आहे की जर तुम्ही या मृत्यूला काही जणांना किंवा पक्षांना कारणीभूत ठरवत असाल तर राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये अनेक बळी गेले, ते बळी फडणवीसांमुळे झाले हे भाजप मान्य करणार आहे का? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहेत. आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी? मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना? हे पण एकदा अमित साठवांनी सांगावं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्रायश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी, तिकडे सद्भावना काय यात्रा का प्रायश्चित्त काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं. बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील अमित साठवांना. तर कदाचित नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण कोणाच्या तरी मृत्यूबद्दल राजकारण करावं एवढा नीचपणा भाजपने करू नये. जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्याबद्दल. संदीपजी, भाषावादामुळे ही घटना झाली असं तुम्हाला वाटतं का? मी मुळात म्हटलं मला कशामुळे झाली घटना. आता असं आहे, त्यांचे वडील सांगतात ही भाषावादामुळे झाली. जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का? त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आलेत का की काय झालं एक्झॅक्ट? वडील सांगतात ठीक आहे, त्यांनी, मी काय ते नाकारत नाहीये, ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहित नाही, पण त्याचे पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावं लागेल ना आपल्याला की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला. हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय? एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करतेय? काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूचं नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा? इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्याला स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातनं दिसतोय. हा, दुसरं काय? एरवी कधी एवढे मृत्यू झाले काय पडलेली यांना? ट्रेन मधनं 5 माणसं गेली तेव्हा वाटलं ना अमित साठवला येऊन इथे पाया पडावं कोणाची आणि बुद्धी द्यावी. मग तेव्हा अश्विनी वैष्णवकडे जायला पाहिजे होतं ना की यांना सुबुद्धी द्या, रेल्वे लोकल नीट चालवा म्हणून. का ती अक्कल नव्हती त्यावेळेला? ज्यावेळेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता त्या बिहारमध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला नाही वाटलं नितीश कुमारला अक्कल मिळावी म्हणून त्यांनी करावं म्हणून? त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं? किती नीच राजकारण करणार. महाराष्ट्र भूषण ज्यावेळेला पुरस्कार देण्यात आला धर्माधिकाऱ्यांना त्यावेळेला पण त्यावेळेला चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. अमित शाह उपस्थित होते त्यावेळेला नाही लाज वाटली? त्यावेळेला वाटलं नाही कोणाला तरी सांगावं की यांना सद्बुद्धी द्या म्हणून? बरोबर बोलत तुम्ही. संदीपजी, त्यांनी असंही आरोप केला की शिवाजी पार्कवर एका दीपोत्सव कार्यक्रमामध्ये अख्तर यांनी केलेलं भाषण त्यांना चालतं. यांची मुलं जी आहेत ती फ्रेंच आणि इतर भाषा शिकतात ते चालतं, पण मराठीसाठी मुळात असं आहे ज्यांच्या नेत्याचं आडनाव कुरेशी आहे त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. वेगळा प्रश्न युतीच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. दुसरीकडे विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण मनसेसोबत आघाडी जी आहे ही केली पाहिजे. या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मुळात आहे ना, काँग्रेस पक्ष हा आमिबाव सारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू
म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे? पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो. मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचा चालणार आहे? त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, हे काल मी स्पष्ट केलं, आज पुन्हा सांगतो. आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही. हे जे काय बोलतात ते अमिबाचे पायच बोलतायत. अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही. त्या दिवशी मेंदू बोलेल, त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. सिल्वर वॉकवर गेलेलं डेलिगेशन, अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाही. सिल्वर वॉकवर गेलेलं डेलिगेशन हे पवारांनी मध्यस्थी करावं असं एकंदरीत प्रस्ताव घेऊन गेलं होतं असं समजतंय. सर उत्तर तेच झालं ना. सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत, डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं? यांच्याकडे एकाकडे हे नाही आहे डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार. मला सांगा, हे डिसिजन घेऊ शकतात? वरच्या गायकवाड घेऊ शकतात, वडेट्टीवार घेऊ शकतात, बाळासाहेब थोरात घेऊ शकतात, हर्षवर्धन सकपाळ घेऊ शकतात. घेऊ शकतात का डिसिजन? जे डिसिजनच घेऊ शकत नाही त्यांच्या वक्तव्याला का महत्व द्यायचं आम्ही? शरद पवार देखील मनसे एकत्र लढण्याचा विचार करतायत. जर भाजप पॉझिटिव्ह आहे, जर भाजपला हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र लढायला पाहिजे असं त्यांच्या देखील पक्षाची भूमिका आहे. असं आहे, सन्माननीय पवार साहेबांची ती भूमिका असू शकते. जर सन्माननीय पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार, तर त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना. तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत. पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो? तो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो. सलीमजी, एकीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे प्रत्येक ठिकाणी चाचपणी सुरू आहे की कोणत्या ठिकाणी कुठली सीट देण्यात यावी. शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधात मनसेच्या काही सीट देण्यासंदर्भात काही निर्णय झालाय का? काही बैठकीत चर्चा झाली का? बघा, अजून निवडणुका लागणार आहेत लगेचच का पुढे जाणार आहेत? हा पहिले 25 तारखेला एकदा प्रश्न डिसाईड होऊ द्या, त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू. मुळात निवडणुका लागणार आहेत का लगेच? 25 तारखेला काय होणार आहे कोर्टात हेही अजून माहित नाही. भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या टोकाचे वाद सुरू आहेत. आपण बघितलं काल एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली, तक्रार केली. त्यानंतर काल मारामारी झाली, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या लोकांना मारलं. काल इथे समोर एक चाळ आहे, नळावर 2 लोक भांडण करत होती, तर त्याच्यामध्ये जाऊन मी बोलणं योग्य ठरणार नाही ना. आज सामनाच्या अग्रलेखात शिंदेच्या नाराजीबद्दल लिहिलेलं आहे, नाराजी नाट्य कोसळणार म्हणून. हल्ली बोलतात ना अंबासाहेब दानवे सकाळी. प्रश्न विचारा प्रश्न. सुदीपजी, कोणाला नेमकी सद्बुद्धीची गरज आहे? नाही, मला असं वाटतं जे नीच पद्धतीने राजकारण करतात, जे हिंदू साधूंना मारण्याचे आरोपी आहेत त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात, खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे. जे लोकांना इलेक्शनचे फॉर्म भरू देत नाहीत, खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे. एखाद्या माणसानी एखाद्या गोष्टीमुळे आत्महत्या केली ज्याचं कारणही अजून स्पष्ट झालेलं नाही, पोलीस चौकशीत असून कुठला निष्कर्ष निघालेला नाही, तरी सुद्धा त्याच्यावर राजकारण आपल्याला करावं, कारण आपल्याला महापौरपद पाहिजे, एवढा नीच विचार करणाऱ्या लोकांना खरोखर सद्बुद्धीची गरज. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषद, नगरपालिका वगैरे यांच्या निवडणुका सुरू आहे. त्यामध्ये आज काल बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलंय, तुम्ही मला मतदान करा, मी कामे करून देईल, तुम्ही काट मारली तर मी निधीत काट मारणार. म्हणजे रजिस्ट्रेशन करून देतील का 500 रुपयात? एक प्रश्न, ज्या परिवार मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे, तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन 500 रुपयात होतं तर आमचं 250 रुपयात करून द्याल का? तर लोक मतं देतील या प्रश्नांवर. भाजप सातत्यानं परिवारवादावरती टीका करत असते किंवा त्यांची भूमिका असते, मात्र या नगरपंचायती या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं जी नगराध्यक्ष पद आहेत ती स्वतःच्या मुलांकडे, सुनांकडे किंवा आईकडे, बायकोकडे. नुसतंच परिवारवाद नाही, पूर्ण. सचिनजी, पण एकीकडे निवडणुका व्हायच्या आधीच 100 नगरसेवक आमचे निवडून आले असं भाजप नाही. ही दादा बघा, मुळात ही लोकशाहीच नाहीये. मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींना म्हणूनच मला आठवण येते, भारतीय जनता पक्ष ज्या
पद्धतीने वागताय त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींचं संसदेतलं एक भाषण आहे, आपण पण बघितलं असेल, खूप व्हायरल झालेलं. ते म्हणाले की कोई पक्ष को तोड़कर अगर मुझे सत्ता मिलती है तो उस सत्ता को मैं चिमटे से भी पकडना पसंद नहीं करूंगा. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही प्रार्थना करू की भारतीय जनता पक्षाच्या बिघडलेल्या कार्ट्यांना त्यांनी सद्बुद्धी द्यावी. आपण बघितलं तर अंबरनाथला आज शिंदे गटाचे जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्यांनी जवळपास गाड्यांवर गाड्या ठोकल्या, त्यांचं गाड्यांवरचं नियंत्रण केलं. ते प्रचारासाठी जात होते आणि 4 लोकांचा मृत्यू झालाय त्यात. तर कसं बघता, कारण जवळपास 5-6 लोक त्याच्यात जखमी पण झाले. मला असं वाटतं ऍक्सिडेंट आहे काय, म्हणजे त्यांचं नियंत्रण चुकून सुटलं, ब्रेक काय मला माहीत नाही, त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण मृत्यू झाला ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. कोणाचाही मृत्यू होणं दुःखदायकच गोष्ट आहे. कोकणामध्ये चला धन्यवाद. नुसतंच परिवारवाद नाही, पूर्ण सचिनजी, पण एकीकडे निवडणुका व्हायच्या आधीच 100 नगरसेवक आमचे निवडून आले असं भाजप नाही. ही बघा, मुळात ही लोकशाहीच नाहीये. मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींना म्हणूनच मला आठवण येते भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वागताय त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींचं संसदेतलं एक भाषण आहे, आपण पण बघितलं असेल, खूप व्हायरल झालेलं. ते म्हणाले की कोई पक्ष को तोड़कर अगर मुझे सत्ता मिलती है तो उस सत्ता को मैं चिमटे से भी पकडना पसंद नहीं करूंगा. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही प्रार्थना करू की भारतीय जनता पक्षाच्या बिघडलेल्या कार्ट्यांना त्यांनी सद्बुद्धी द्यावी. आपण बघितलं तर अंबरनाथला आज शिंदे गटाचे जे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत त्यांनी जवळपास गाड्यांवर गाड्या ठोकल्या, त्यांचं गाड्यांवरचं नियंत्रण केलं. ते प्रचारासाठी जात होते आणि 4 लोकांचा मृत्यू झालाय त्यात. तर कसं बघता, कारण जवळपास 5-6 लोक त्याच्यात जखमी पण झाले. मला असं वाटतं ऍक्सिडेंट आहे काय, म्हणजे त्यांचं नियंत्रण चुकून सुटलं, ब्रेक काय मला माहीत नाही, त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण मृत्यू झाला ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. कोणाचाही मृत्यू होणं दुःखदायकच गोष्ट आहे. कोकणामध्ये चला धन्यवाद.